महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। कर्जमाफीला वेग लागला असून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी बँकेकडून शेतकऱ्यांच्या थकीत कर्जाची माहिती मागवण्यात आली। सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं असून नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। शेतकऱ्यांसाठी अत्यंत खुशखबर आली असून 4,000 रुपये थेट आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। नमो शेतकरी योजनेचा महासन्मान निधी वितरित होणार असून शेतकऱ्यांना थेट पैशाचा लाभ देण्यात येणार आहे। त्याचबरोबर नुकसान भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळणार असून 80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। यासाठी सरकारने 78 कोटी 13 लाख रुपयाचा निधी हा कृषी खात्याला देण्याचा निर्णय घेतलाय। आता कृषी विभागाकडून जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची विभागणी करण्यात येत आहे। म्हणजेच कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आधी जमा होणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये नंतर याचं नियोजन सुरू झालंय। तुम्हाला माहितीच असेल की राज्य सरकार आणि केंद्र सरकार योजनांचे हप्ते लवकरात लवकर जमा करणार आहेत, पण यावेळी एका विशेष अपडेटसह समोर माहिती आली आहे। कृषी खात्याकडे एक महत्त्वाची यादी सोपवण्यात आली आहे। त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना कृषी खात्याकडून महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे। त्यानंतरच पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत। राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने निधी मंजूर केलाय, परंतु हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कोणत्या दिवशी जमा होणार हे कृषी खातं ठरवणार आहे। सरकारने 4,000 रुपयाच्या निधीला हिरवा कंदील तर दिला आहे, परंतु कृषी खातं कोणता निर्णय घेतं यावर सर्व अवलंबून आहे। कोणत्याही मध्यस्थीशिवाय थेट तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता जमा होणार आहे। हप्ता वाटपाला सुरुवात तर होत आहे, पण थांबा, एक छोटीशी चूक तुम्हाला या 4,000 रुपयापासून दूर ठेवू शकते। कारण कृषी खात्याने आता माहिती मागवली आहे, पण ज्या शेतकऱ्यांचं हे काम अपूर्ण असेल त्यांचे पैसे अडकू शकतात। नेमकं काय प्रकरण आहे आणि तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे याची माहिती आपण घेणार आहोत, जेणेकरून तुमच्या जिल्ह्यासाठी काही अपडेट असेल तर ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। कारण कृषी खात्याने पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्यासाठी जिल्ह्यानुसार विभागणी सुरू केली। त्यामुळे तुमचा हप्ता अडकून राहू नये यासाठी लक्षपूर्वक ऐका की कोणते 3 महत्त्वाचे उद्देश समोर आले। कारण शेतकरी मित्रांनो, आता केंद्र सरकारकडून आणि राज्य सरकारकडून निधी मंजूर झालाय, पैसे जमा होणार असून शेतकऱ्यांना फायदा होणार आहे, परंतु पैसे अडकून राहणार नाही अशी भीती देखील आता निर्माण होत आहे। कारण निधी मंजूर झाल्यानंतर हे पैसे कृषी खात्याकडे सोपवण्यात आले। कृषी खात्याकडून 3 महत्त्वाच्या कडक अटींकडे लक्ष दिलं जात आहे। सरकार निधी मंजूर करत असताना कडक अटी लावत आहे। कृषी खात्याकडे माहिती पाठवण्यात आली आहे, त्यामध्ये काही शेतकऱ्यांची नावं ही बाद करण्यात आली। त्यामुळे 4,000 रुपये जमा होण्यासाठी फक्त शेतकरी असणं पुरेसं नाही, तर यावेळी कृषी विभागातील अशा गोष्टी सांगितल्या आहेत त्या पूर्ण नसतील तर तुमचा हप्ता हा प्रोसेसिंग मध्येच अडकून राहू शकतो। शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्ण पैशाचा लाभ हा बँक खात्यात जमा होत होता, परंतु आता पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाहीत, तर कृषी खात्यामध्ये हे पैसे सर्वात आधी जमा झाले आहेत आणि कृषी खात्याकडून मग हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। त्यामुळे या 3 महत्त्वाच्या अटी शेतकऱ्यांसाठी लावण्यात आल्या। कृषी खात्याने जिल्ह्यानुसार डेटा सॉर्टिंग सुरू केले। तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार आहेत याची माहिती आपण घेणार आहोत। प्रेक्षकांनो आणि शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँक खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार असल्याची बातमी तर तुम्ही ऐकलीच आहे, पण एका छोट्या चुकीमुळे तुमचे हे पैसे अडकून राहू शकतात। आतापर्यंत आधार लिंकिंग नसेल तर तुमचा हप्ता अडकला जाईल असं तुम्ही ऐकलं असेल, परंतु इथून पुढे जर आधार लिंकिंग असेल तरी देखील तुमचा हप्ता अडून राहू शकतो। कारण आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने 4,000 रुपयाचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्याचा निर्णय घेतला, पण यावेळेस कृषी खात्याने आपले नियम बदलले। हे पैसे नेमके कोणाला मिळणार आहेत आणि कोणाचे पैसे अडकून राहणार आहेत हे आपण पाहणार आहोत। 4,000 रुपये कसे मिळवायचे याची माहिती देखील आता समोर आली। राज्य सरकारची नमो शेतकरी योजना असेल किंवा केंद्र सरकारची PM किसान योजना असेल, यांचा एकत्रितपणे हप्ता जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे कृषी विभागाने यासाठी जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची विभागणी सुरू केली आहे। कृषी खात्याने जिल्ह्यानुसार शेतकऱ्यांची विभागणी करण्याचं काम हे युद्ध पातळीवर सुरू केलंय। कारण यामध्ये महत्त्वाच्या अशा 3 अटी आहेत। पहिली आणि दुसरी अट ही सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे आणि जी तिसरी अट आहे ती अत्यंत कडक आहे आणि या यादीमधून 1,000
हजारो शेतकऱ्यांची नावं ही कापली देखील जाऊ शकतात. बघा, निधी तर मंजूर झालाय, पण कृषी विभागाने 3 कडक नियम लावले. त्याचं रेकॉर्ड अपडेट काय असणार आहे हे आपण पाहणार आहोत. जर यापैकी तुम्ही एखादी जरी गोष्ट केली नसेल तर सरकारचा निधी असूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार नाहीत. कृषी खात्याकडून आता जिल्ह्यानुसार डेटा सॉर्टिंग सुरू झाले, त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये उद्या किंवा परवा हे पैसे जमा होऊ शकतात. येत्या 48 तासामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार असल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे 4,000 रुपयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला 4,000 रुपये मिळवायचे असतील तर तुमचे हे पैसे तुमच्या फायद्याचे ठरू शकतात, परंतु हे पैसे अडकून राहणार नाहीत याची देखील माहिती जाणून घ्या. कारण तुमच्या जिल्ह्याचे नाव यादीमध्ये असेल तर तुमच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत, परंतु हे पैसे आधार लिंकिंगमुळे अडकून राहणार नाहीत, तर महत्त्वाच्या या 3 गोष्टींमुळे अडकून राहू शकतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निधी मंजूर केलाय, पण प्रश्न उरला आहे तो म्हणजे फक्त कृषी खात्याचा. शेतकरी मित्रांनो, यावेळी जर तुम्हाला 4,000 रुपयाचा हप्ता हवा असेल तर केंद्र सरकारच्या PM किसान योजनेचा हप्ता आणि राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता अशा दोन्ही हप्त्याचा लाभ देखील तुम्हाला लवकरात लवकर मिळवायचा असेल आणि तुमचे पैसे सुरक्षितपणे तुमच्या खात्यामध्ये जमा व्हायचे असतील तर महत्त्वाची बातमी जाणून घ्या. सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे ते म्हणजेच आत्तापर्यंत आधार लिंकिंग तुम्ही करून घेणं आणि तुमचं बँक खातं तुमच्या आधार कार्डशी लिंक करणं हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होण्यासाठी महत्त्वाचं होतं. परंतु यावेळेस वेगळ्या पद्धतीने पारदर्शक प्रणालीने नवीन प्रक्रिया अवलंबी केली आहे. त्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना शेतकऱ्यांचे पैसे अडकून राहणार नाहीत याची भीती अनेक शेतकऱ्यांना निर्माण झाली आहे. कारण जी तिसरी अट लावण्यात आली आहे त्यामध्ये हजारो शेतकऱ्यांची नावं ही यादीमधून बाद देखील झाली आहेत. शेतकरी मित्रांनो, हजारो शेतकऱ्यांची नावं यादीमधून कापली जाण्याची शक्यता आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलंय, 4,000 रुपये मंजूर झालेत. कृषी विभागाने जिल्ह्यानुसार विभागणी सुरू केली आहे, पण तरीही लाखो शेतकरी या लाभापासून मुकणार आहेत. सरकारने कोणत्या 3 नवीन कडक अटी लावल्या आहेत या देखील आपण पाहूया. जिल्ह्यांच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव कितव्या क्रमांकावर आहे हे देखील जाणून घ्या. कारण शेतकरी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्याची लाभार्थी संख्या ही वेगवेगळी आहे. पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा किंवा कोकण या प्रत्येक विभागासाठी एक स्वतंत्र निधी वाटप तयार करण्यात आलंय. आता जिल्ह्यांची यादी समोर येत असताना कोणत्या जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांची संख्या किती आहे आणि त्यानुसार पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची यादी ही कृषी खात्याकडून जाहीर होणार आहे. शेतकऱ्यांना वाटत आहे की eKYC झालं म्हणजे आपल्या खात्यावर 100% पैसे जमा होणार, परंतु तुमच्या खात्यावर हे पैसे जमा होण्यासाठी आता फक्त eKYC प्रोसेस अनिवार्य नाही, तर या 3 महत्त्वाच्या अटी बंधनकारक ठरल्या आहेत. सरकारने घातलेल्या या 3 अटी कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करून घ्याव्या लागणार आहेत. कारण गेला हप्ता राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला होता, परंतु या हप्त्यासाठी महत्त्वाच्या अटी बंधनकारक आहेत. तुमच्या सातबाऱ्याचं नाव देखील तुमच्या अर्जावरती असेल आणि त्यामध्ये थोडाफार फरक झाला असेल तर तुमचा हप्ता अडू शकतो. कारण सरकारने आता लँड सीडिंगसाठी अनेक अटी लावल्या आहेत. शेतकरी मित्रांनो, यामध्ये जी पहिली अट आहे ती म्हणजे लँड सीडिंग. तुमचा आधार कार्ड नंबर तर महत्त्वाचा होता, परंतु आता तुमचा सातबारा अपलोड करणं देखील अनिवार्य ठरलं आहे. कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यानुसार ही प्रक्रिया पूर्ण होतात. टप्प्याटप्प्यानं हे पैसे वितरित केले जातील. याचाच अर्थ असा आहे की एकाच दिवशी संपूर्ण राज्याला पैसे मिळणार नाहीत, तर जिल्ह्याचं व्हेरिफिकेशन कसं पूर्ण होतील त्यानुसार जिल्ह्यांना प्राधान्य मिळत आहे. त्यामुळे तुमच्या जिल्ह्याचं नाव हे जिल्ह्यांच्या यादीमध्ये येत असेल तर तुम्हाला 4,000 रुपयाचा लाभ हा पुढील 48 तासामध्ये मिळू शकतो. तुमच्या कष्टाचा सन्मान सरकार करतं, परंतु सरकारने हा निधी मंजूर केल्यामुळे खते, बियाणे आणि शेती कामासाठी मोठी मदत होत आहे. परंतु जर ही 3 कामे तुम्ही पूर्ण केली असतील तरच तुम्हाला पूर्ण पैशाचा लाभ हा पूर्णपणे मिळणार आहे. तुमच्या हक्काचे 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. यासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे लँड सीडिंग ॲक्टिवेटेड करणं महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो, तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना eKYC करणं देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी तांत्रिक अडचण निर्माण करतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं उत्पन्न. शेतकरी मित्रांनो, या 3 अटींमध्ये तुम्ही बसाल तर तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये जमा होणार आहेत. जर तुम्ही श्रीमंत शेतकरी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण कृषी खात्याकडून जिल्ह्यानुसार विभागणी सुरू झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकऱ्याची माहिती तपासली गेली असून आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होत असताना निधी वितरण केलं जाणार आहे. परंतु हा निधी आता कृषी खात्याकडून थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असून 4,000 रुपयाचा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होत असताना 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील.